नमस्कार बालमित्रांनो. मी दीपक अर्जुनराव गोतावळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा, पंचायत समिती जिवती, जिल्हा परिषद चंद्रपूर. कसे आहात बालमित्रांनो आपण? मस्त मजेत आहात ना? बिलकुल मजेतच असायला पाहिजे. कारण घेऊन आलोत आपला आवडीचा वार, दप्तरमुक्त वार, शनिवार अर्थात फनिवार. सर्वांना शनिवारची खूप उत्सुकता लागलेली असते की नाही? कारण आज आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळत असतात आणि आजचा हा वार आपला दप्तरमुक्त शनिवार असतो, म्हणजेच फनिवार असतो. आज आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं शिकायला मिळणार आहेत. तर चला तर मग सगळे तयार आहात की नाही? आज आपण आपल्याकडे सर्वप्रथम शारीरिक हालचाली करण्यासाठी सुलभक आहेत मनोज महाजन सर, IAS नवी मुंबई हायस्कूल वाशी. तसेच दुसरे सुलभक आहेत, त्यामध्ये आपल्याला कार्यानुभव घटक शिकायचा आहे. कागदापासून आपण बॉक्स कसा तयार करायचा तो आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे सुलभक आहेत भारती भगत मॅडम, लोयोला हायस्कूल पाषाण, पुणे. आणि त्यानंतर याच भागावर मनोरंजनात्मक प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे तिसरे सुलभक असणार आहेत माननीय श्री विवेक विनायकराव कुलकर्णी सर, जिल्हा परिषद शाळा आवलगाव बुद्रुक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण कागद, कात्री, गोंद आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला घेऊन बसायचं आहे. त्यातपूर्वी आपण शारीरिक हालचाली सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात शारीरिक हालचाली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आहे शनिवार फणीवार. असं म्हटलं जातं की निरोगी शरीरात निरोगी मनात निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. तर आज आपण काही शारीरिक हालचालीने आपल्या शनिवारची सुरुवात करूया. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी उभं राहायचे आहे शारीरिक हालचालीसाठी. व्हेरी गुड. आधी थोडं आपण वॉर्मअप ऍक्टिव्हिटी घेऊया आणि मग नंतर शारीरिक हालचाल करूया. आता सर्वांनी आपले दोन्ही हात पुढे समोर करायचे आहेत. ओके. तर डावीकडून उजवीकडे आपल्याला आपल्या हात फिरवायचे, नंतर पुन्हा उजवीकडून डावीकडे, असं 3 वेळा आपण करायचं आहे. 1 2 3 3 2 1. ओके. आता दुसरी आपली शारीरिक हालचाल आहे, पाय पुढे घ्या सर्वांनी. याला सुद्धा आपण आधी डावीकडून उजवीकडे, नंतर पुन्हा उजवीकडून डावीकडे 3 टाइम्स. ओके. 1 2 3 3 2 1. ठीक आहे. आता दुसरा पाय पुढे घ्यायचा सगळ्यांनी. 1 2 3 3 2 1. ओके. आता दोन्ही हात समोर घ्या सगळ्यांनी. व्हेरी गुड. ओके. एक पाय पुढे घ्यायचा आपला. ओके. व्हेरी गुड. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे सगळ्यांनी आणि रोटेशन पद्धतीने. 1 2 3 4. 1 2 3 4. 4 2 3 1. 1 2 3 4. 1 2 3 4. 4 3 2 1. व्हेरी गुड. आता पुन्हा आपण जंप करायचा आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर असायला हवं. ओके. 2 3 4. 1 2 3 4. 4 3 4. ओके. आता प्रकार बदल. 1 बघा अंथ्यावरती होतं, टाचावर करायचं सर्वांनी. ठीक आहे. 1 2 टाच खाली. 1 2 टाच वर करायचे सर्वांनी. टाचावर. हा. ठीक आहे. हात वरती, टाच वर. ठीक आहे. 3 4. 1 2 3 4.
1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 व्हेरी गुड. छान करतात सर्व विद्यार्थी. पुन्हा एकदा प्रकार बदल. आता थोडं फास्ट करायचं आपल्याला हाच प्रकार. 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडं फास्ट. 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान करताय सर्व विद्यार्थी. आता आपल्याला प्रकार बदल करायचा आहे. दोन्ही हात वरती घ्या. खाली अंगठ्याला टच करण्याचा प्रयत्न करा. 1 3 4 1 3 4 1 2 4 1. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुन्हा प्रकार बदल. असं उंच करायचं आहे. खाली टाच. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता पुन्हा आपण रिवाइज करूया सगळं. ठीक आहे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1. व्हेरी गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान करतात सर्व विद्यार्थी. पुन्हा आपण आता प्रकार बदल करूया. ठीक आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. व्हेरी गुड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक शनिवारी शारीरिक हालचाली घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला, आज शनिवार फनिवार या सदरात आपण काही नवीन गोष्टी शिकणार आहोत. आजचा आपला घटक आहे बॉक्स तयार करणे. मी सौ भारती भगत, लोयोला हायस्कूल पाषाण रोड पुणे येथून तुम्हाला शिकवत आहे. तर आजचा जो घटक आहे तो आपण कागदापासून बॉक्स तयार करणे घेणार आहोत. तर आपल्याला आता परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेच्या काळात आपण अभ्यास करत असतो. सारखं सारखं उठणं आपल्याला आवडत नाही किंवा आपली लिंक तुटते. तर अशा वेळेस आपण काय करतो, पेन्सिलने लिहित असू किंवा काही वस्तू आपल्याला सापडत नाहीत, जसं की इरेजर, जसं खोडरबर म्हणतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सापडत नाहीत. मग आपण काय करतो, ते शोधत बसतो. त्या शोधण्यामध्ये आपला खूप वेळ जातो. तर असा वेळ न घालवता आपण एखादा बॉक्स किंवा एखादी छोटीशी आपल्याकडे डबी असेल तर त्याच्यामध्ये ह्या वस्तू ठेवू शकतो. पेन्सिल लिहित असताना पेन्सिलचं टोक तुटलं तर आपल्याला सारखं सारखं शार्पन करावं लागतं. मग पेन्सिल शार्पन केल्यानंतर तो जो कचरा आहे तो आपण एका कोपऱ्यात कुठेतरी टेबलवरती कुठेतरी ठेवून देतो. तर त्याच्याऐवजी आपण त्या बॉक्समध्ये ठेवला तर नंतरनं जेव्हा आपला अभ्यास होईल त्यावेळेस तो कचरा पेटीमध्ये जर नेऊन टाकला तर घरही खराब होणार नाही, शाळेचे वर्गही खराब होणार नाहीत आणि आपल्या
जिथे आपण अभ्यास करतोय ती जागा स्वच्छ, नीटनेटकी आणि टापटीप राहील. बरोबर की नाही? त्याचबरोबर त्याच बॉक्समध्ये आपण काय ठेवणार आहोत? खोडरबर, आपलं शार्पनर, छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला पिन्स लागतात कधी-कधी. तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला त्या पटकन सापडतील, आपल्या नजरेसमोर राहतील. आणि बॉक्समध्ये मग शोधावं लागणार नाही आपल्याला कुठे. ते बॉक्स आपल्या नजरेसमोर असतील. आपण पटापट त्याच्यामधनं वस्तू काढून आपला वेळ वाचवू शकतो. तर चला तर मग आज आपण अतिशय सुंदर पद्धतीने बॉक्स तयार करायला शिकणार आहोत. आता हे जे बॉक्स आहेत, आपण कागदापासून तयार करायचे आहेत. प्लास्टिकचा वापर माहिती आहे आपण बंदच केलेला आहे. तर प्लास्टिक वापरणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपण प्लास्टिक वापरायचं नाही आहे. तर शक्यतो आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा कागदाचा वापर करायचा आहे. लक्षात येते सर्वांच्या? तर ही जी कृती आहे आपण करणार आहोत, याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत रंगीत कागद. हे जे रंगीत कागद आहेत, तुम्हाला दाखवते मी. वेगवेगळ्या रंगाचे कागद माझ्याकडे आहेत. दिसतंय तुम्हाला? पहा, असे रंगीत कागद आपल्याला लागणार आहेत. आणि आजची जी कृती आहे, याच्यासाठी मी कात्री वापरणार नाहीये किंवा फेविकॉल किंवा काही कुठलीही वस्तू अशी खळ वगैरे काही वापरणार नाहीये. हे आपण ओरिगामी पद्धतीने करणार आहोत. ओरिगामी म्हणजे काय? तर ओरिगामी म्हणजे फक्त पेपरचे फोल्ड घालून आपल्याला कुठलीही वस्तू तयार करायची. त्याच्यासाठी खळ वापरायची नाही किंवा कात्री वापरायची नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. रंगीत कागद तुमच्याकडे नसतील तर वर्तमानपत्राचे कागद, जुने पेपर जे तुम्ही त्याच्यामध्ये वहीमधले जे जुने मागच्या वर्षीचे वह्या असतील तुम्हाला वापरायच्या नसतील, त्याचाही वापर करू शकता. अगदी काही क्षणामध्ये एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपले बॉक्स तयार होतील आणि आपल्याला ऑर्गनाइज करायला, आपल्याला व्यवस्थित ठेवायला त्याचा उपयोग होईल. आणि असे कितीतरी बॉक्स आपण करू शकतो पटापट. आणि घरामध्येच अशा खूप साऱ्या वस्तू असतात छोट्या-छोट्या ज्या आपल्याला वेळेवर भेटत नाहीत, तर त्या ठेवण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो. लक्षात येतंय सर्वांच्या? तर चला तर मग आपण इथे काही बॉक्स मी तयार करून आणले तुमच्यासाठी. पहा, कुठल्या रंगाचा आहे? गुलाबी. आता ह्याला इथे असं हँडल पण आहे, म्हणजे आपल्याला धरायला पण सोपं जातं. असे छोटे-छोटे बॉक्स आपण तयार करणार आहोत. हा आहे पोपटी रंग. दिसतोय सर्वांना? हा आहे काळा रंग. याला तुम्ही डेकोरेट करू शकता. वरती तुम्ही कुठल्या टिकल्या वगैरे लावू शकता. त्याला तुम्ही डेकोरेट करू शकता. हा आहे जांभळ्या रंगाचा बॉक्स आणि हा अजून एक बनवून आणला मी तुमच्यासाठी निळ्या रंगाचा. लक्षात येते? त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलाय. हो की नाही? तर अशा प्रकारे हे विविध रंगाचे बॉक्सेस मी तुमच्यासाठी बनवून आणलेत. तर चला तर मग आपण कृतीकडे वळूयात. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बॉक्स तयार कसे करायचे ते शिकणार आहोत. पहा, माझ्या हातामध्ये कुठल्या रंगाचा कागद आहे? जांभळा, बरोबर. आता या कागदाचा जो आकार आहे तो आयत आकार आहे. दिसतोय सर्वांना? कुठला आकार आहे? आयत आकार. आयत आकाराचं महत्त्व काय आहे? आयत आकार कशाला म्हणतात? त्याच्या दोन बाजू सारख्या असतात. बरोबर? ह्या दोन बाजू याच्या सारख्या आहेत, या दोन याच्या सारख्या आहेत. चौरस आकार कशाला म्हणतात? त्याच्या चार बाजू सारख्या असतात. तर ह्या घटकाच्या अंतर्गत आपण भूमिती विषयाकडे पण वळणार आहोत आणि रंगांचे पण महत्त्व आपण जाणणार आहोत. तर रंगांचं तुम्हाला कितपत ज्ञान आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर पाहूयात. हा होता जांभळा कलर. हा कुठला रंग आहे? निळा. बरोबर. त्याच्यानंतर हा कुठला रंग आहे? केशरी, भगवा असं आपण म्हणतो. ऑरेंज म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. हा आहे पोपटी रंग, लाईट ग्रीन. हा आहे ब्लॅक कलर, काळा रंग. हा आहे गुलाबी रंग, पिंक रंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आणि हा स्काय ब्लू कलर. निळ्यामधलाच लाईट कलर ची छटा इथे आहे. तर हा जो डार्क हा निळा रंग आहे, बरोबर. ब्लू म्हणतात प्रॉपर आणि हा म्हणतात स्काय ब्लू, आकाशासारखा कलर. हा स्काय ब्लू कलर आहे. ओके. तर आता आपण घेत आहोत जांभळ्या रंगाचा कागद आणि जांभळ्या रंगाच्या कागदापासून
तुम्हाला सुंदर असं बॉक्स तयार करायचा आहे, बिना कात्रीचा, बिना खळीचा. आवडेल ना तुम्हाला सगळ्यांना शिकायला? वर्गामध्ये पण आपल्याला काही ऍक्टिव्हिटी बनवायची असेल तर पटकन आपण ते बॉक्सेस तयार करून शाळेतल्या शिक्षकांना मदत करू शकतो. घरी पण आईला मदत करू शकतो. घरामध्ये सगळ्या वस्तू नीटनेटक्या ठेवण्यासाठी. आता ह्या प्रकारचे बॉक्सेस मी तुम्हाला शिकवणार आहे. ते छोट्या आकाराचे पण तुम्ही करू शकता, त्याच्यापेक्षा मोठ्या पण आकाराचे. एकदा तुम्हाला कृती समजली की तुम्ही त्या हिशोबाने बनवू शकता. आता पहा, मी हा आयत आकारचा कागद घेतलेला आहे. आता मी थोडा छोट्या आकाराचा बॉक्स बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आता मी इथे हा कागद फाडणार आहे. त्याच्यासाठी मी काय केलंय, त्याला चांगलं फोल्ड करायचंय. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचंय. व्यवस्थित घडी घालायची आहे त्याला. दिसते सर्वांना? पुन्हा याचा छोटा आयताकार तयार झाला. आयताकार म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला. सांगा बरं काय आयताकार म्हणजे? आयताकार म्हणजे दोन बाजू सारख्या समान दिसतायत. आता ह्याला आपल्याला इकडे फोल्ड करायचंय. ही एक घडी घातली आपण, एक छोटी स्ट्रिप तयार झाली आहे. पुन्हा ह्याला अजून एक घडी घालायची आहे. दिसतंय सर्वांना? त्याच्यानंतर ही घडी उघडायची आहे आणि आपल्याला इथे एक फोल्ड करायचं आहे. पहा, इथे पण आपल्याला एक फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ह्याला पुन्हा एक छोटीशी घडी घालायची आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या घड्या इथे घातलेल्या आहेत आपण आणि त्यांचा वापर करून आपल्याला अशा प्रकारे हा एक असा आकार तयार होतो. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूनी एक घडी घातली, या बाजूनी एक घडी घातली. त्यानंतर आपल्याला फोल्ड करत असताना आता आपण इथं खळ किंवा कात्री वापरणार नाही आहोत. तर मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करत असताना घडी घालताना खूप म्हणजे थोडासा जोर देऊन आपल्याला या घड्या घालायच्यात व्यवस्थितपणे. लक्षात येते सर्वांच्या? आणि मग याला आपल्याला इकडनं आतल्या साईडने थोडंसं असं पसरट हे करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा बेस आपला व्यवस्थित होईल. काही वेळा बॉक्सला आपण दोन साईडने असं हे हँडल तयार करू शकतो. दिसतंय सर्वांना? हँडल तयार झालंय. हा बेस तयार झालाय त्याचा. आता ह्याला आपण वेगवेगळ्या रंगांचे कागद किंवा स्ट्रिप्स असे लावू शकतो, टिकल्या लावू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला सजवू शकता आणि ह्या बॉक्सला कधी कधी आपण वेगळ्या प्रकारचं झाकणही तयार करू शकतो. लक्षात येते सर्वांच्या? तर हा एक बॉक्स तयार झालेला आहे. इथे काही मी तयार करून आणलेले आहेत, फोल्ड्स तयार करून घेऊन आलेली आहे. तर त्याच्यामधनं आता पुन्हा आपण नवीन बॉक्स तयार करूयात. आता वेगवेगळ्या रंगांचे बॉक्सेस आपल्याला तयार करता येतात. जर तुमच्याकडे कागद नसेल तर तुम्ही काय करू शकता, न्यूजपेपरचे पण बनवू शकता. म्हणजे कुठला, की आपण साधे जे वाचण्यासाठी पेपर आणतो, छोटासा तुकडा पण चालेल ह्याच्यासाठी. लक्षात येते सर्वांच्या? काही फोल्ड्स करून आपण ते करणार आहोत. थोड्या ज्या कृती आहेत त्या आपण इथे केलेल्या आहेत अगोदरच. आणि आता इथे
आपल्याला दिसत आहे. कुठल्या रंगाचा बॉक्स आहे हा? स्काय ब्लू, निळ्या रंगाचा. त्याला असा बेस तयार होतो, दिसतोय सर्वांना. मग तो आपण असा ठेवला की तो व्यवस्थित बॉक्स इथे बसतो. हा झाला स्काय ब्लू कलरचा, हा झाला निळ्या रंगाचा बॉक्स आणि हा झाला जांभळ्या रंगाचा बॉक्स. सर्वप्रथम आपण जांभळ्या रंगाचा वापर केला होता. तर असे वेगवेगळ्या रंगांचे बॉक्सेस आपण इथे तयार करू शकतो. हे पहा, लाईट ग्रीन कलर, पोपटी रंग, पिंक कलर, दिसतोय सर्वांना, गुलाबी रंग आणि हा ब्लॅक कलरचा बॉक्स. असे विविध रंगांचे बॉक्स इथं तयार केलेले आहेत आणि हे अतिशय सिंपल, सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये विविध वस्तू पण ठेवू शकता, छोट्या छोट्या पिन्स ठेवू शकता, शार्पनर शेविंगचं ठेवू शकता, जे कचरा बाहेर पडतो किंवा वर्गामध्ये खोडरबरचे जे कचरा निघतो तो पण आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून नंतरनं वर्ग संपल्यानंतर, शाळा संपल्यानंतर व्यवस्थितपणे डस्टबिनमध्ये टाकू शकतो. अशा प्रकारे तुम्ही कचरा इकडे तिकडे पसरणार नाही, म्हणजे स्वच्छता वर्गामध्ये राहील याची काळजी घेऊ शकता. ह्या घटकामध्ये आपण रंगांचं महत्त्व शिकलो आहोत, आकाराचं महत्त्व शिकलेलो आहोत. आता हा कुठल्या आकाराचा बॉक्स झालेला आहे सांगा बरं मला? चौकोनी आकार. बॉक्सचा आकार कुठला आहे आपला? चौकोनी आकाराचा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्सला आपल्याला हँडल पण तयार झालेले आहेत. तर त्याला आपण असं व्यवस्थित इकडे ठेवू शकतो. हँडल्स आहेत ह्या बॉक्सला आपल्या, दिसतंय सर्वांना. तर त्याच्यावरती आपण डेकोरेशन, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्केच पेननी पण काही चित्र काढू शकता, त्याला डेकोरेट करू शकता आणि असे बॉक्सेस तुम्ही टेबलवरती कचरा होऊ नये म्हणून ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी पण करू शकता, जसं इरेजर आणि शार्पनर वगैरे जे इकडे तिकडे पडलेलं असतं त्याला व्यवस्थित ठेव. तुमच्याकडे कंपास बॉक्स असतोच, पण ऐनवेळी काही वस्तू नसतील तर मग ह्या अशा प्रकारचे बॉक्स तुम्हाला तयार करता आले पाहिजे. त्या हेतूने आम्ही तुम्हाला इथे बॉक्स करायला शिकवलेले आहेत. तर आवडली ना सर्वांना कृती? तर तुम्ही आता वर्गामध्ये सुद्धा ही कृती करू शकता, घरी सुद्धा करू शकता आणि तुमच्या वर्गाला, तुमच्या घराला, परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावू शकता. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण सुंदर असे कागदी बॉक्स तयार करायला शिकलोय. तर आता आपली वेळ झालेली आहे या कागदी बॉक्सवर आधारित मनोरंजनात्मक प्रश्न घेण्यासाठी. तर मी विवेक विनायकराव कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मनोरंजनात्मक प्रश्न. व्यवस्थित बघा आणि सुंदर अशी उत्तर द्या. चला तर मग आपण बघूया प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रश्नमंजुषा आता सुरू होत आहे. चला, पहिला प्रश्न आजचा. आज आपण कोणती वस्तू बनवली आहे आणि याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ज्याला येतं त्याने हात वर करा. पहिला ऑप्शन आहे कागदी पाकिट, दुसरा ऑप्शन आहे कागदी बॉक्स, तिसरा ऑप्शन आहे कागदी वही, चौथा ऑप्शन आहे कागदी डायरी. छान छान छान, सर्वांचे हात वर आहेत. एकदम बरोबर, सर्वांना कॉन्फिडन्स आहे. तर आज आपण कोणती वस्तू बनवली बघा? उत्तर बघा, कागदी बॉक्स. ग्रीन कलर मध्ये उत्तर दिलेलं आहे. कोणती वस्तू बनवली आपण? कागदी बॉक्स. सर्वांच्या बरोबर, छान छान छान. पुढचा प्रश्न बघूया. आज आपण जो कागदी बॉक्स बनवलेला आहे ना, आज आपण कागदी बॉक्स ही वस्तू कशापासून बनवली आहे सांगा बरं? कागदापासून, लोखंडापासून, कापसापासून की कापडापासून? कशापासून बनवली आहे वस्तू आपण? छान, सर्वांच्या हातावर आहेत, सर्वांचं लक्ष होतं. सुंदर. बघा उत्तर बघूया आपण याचं. आज आपण जी कागदी बॉक्स ही वस्तू बनवली ती आपण बनवली आहे कागदापासून. हे बघा ग्रीन कलर मध्ये उत्तर आहे. कशापासून बनवली? कागदापासून. यानंतर आपला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. सर्वजण लक्ष द्या बरं. आपण बनवलेली कागदी बॉक्स ही वस्तू कोणत्या आकाराची आहे सांगा बरं? कोणत्या आकाराची आहे? चौकोनी आहे, वर्तुळाकार आहे की आयत आकार आहे की त्रिकोण आकार आहे? ऑप्शन कडे नीट लक्ष द्या. छान, सर्वांच्या हातवर आहेत. सुंदर, सर्वांचं लक्ष आहे. आपण उत्तर बघूया आपण याचा. आपण बनवलेली कागदी बॉक्स ही वस्तू ही आयत आकाराची आहे. कुठल्या आकाराची? आयत आकाराची. त्यानंतर पुढचा प्रश्न. आपण बनवलेला कागदी बॉक्स कोणत्या रंगाचा आहे सांगा बरं? लाल, निळा, पिवळा, जांभळा. कुठल्या रंगाचा आहे?
छान छान छान, सर्वांचे हात वर आहेत. बघा उत्तर बघूया आपण. जांभळ्या रंगाचा. कुठल्या रंगाचा आहे? जांभळ्या रंगाचा. कागद सर्व रंगाचे पाहिले आपण, पण बॉक्स बनवला होता जांभळ्या रंगाचा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपण बनवलेल्या कागदी बॉक्स मध्ये आपण आणखी काय ठेवू शकतो? सांगा बरं. पुठ्ठा, पेन पेन्सिल, काच, कापड, काय ठेवू शकतो आपण? काय ठेवू शकतो सांगा, हात वर करा. पेन पेन्सिल. काय ठेवू शकतो? पेन पेन्सिल, इरेझर, आहे की नाही? मॅडमने सांगितले तुम्हाला. यानंतर हे बघा, हे उत्तर द्यायचं. शेवटचा प्रश्न, आपण बनवलेल्या छोट्या कागदी बॉक्सला कुठे ठेवता येईल? टेबलावर, बॅग मध्ये, पॉकेट मध्ये, शोकेस मध्ये, कुठे ठेवता येईल? हात वर करा. कुठे ठेवता येईल सांगा. बघा उत्तर बघू आपण. सगळ्यांचे हात वर आहेत. छान. पिशवीमध्ये नाही, बॅग मध्ये नाही, टेबल. याचं उत्तर कुठलं आहे? टेबलवर. आपण हा बॉक्स कुठे ठेवू शकतो? टेबलवर. तर अशा प्रकारे आपण आज वेगवेगळे मनोरंजनात्मक प्रश्न बघितलेत. तुम्हाला मजा आली की नाही सर्वांना? सर्वांच्या हातवर होते, सर्वांनी खूप छान सहभाग घेतला. अशाच प्रकारे पुन्हा आपण पुढच्या सत्रामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो दप्तरमुक्त शनिवार आहे अर्थात फनिवार, तर आजच्या या दिवशी आपल्याला सुरुवातीला ज्या शारीरिक हालचाली घेतल्या त्यामधून आपल्या आरोग्य चांगलं राहावं, आपल्या आरोग्यामध्ये कसल्याही प्रकारची बिघाड होऊ नये, सुदृढ आरोग्य असलं पाहिजे, यासाठी आपण नियमितपणे हा शारीरिक व्यायाम केला पाहिजे. तो व्यायाम आपण या ठिकाणी शिकला. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा, कागदकामामध्ये आपण कागदकाम कशा प्रकारे केलं पाहिजे आणि तेही कात्रीचा, कैचीचा कशाचाही वापर न करता कशा पद्धतीने आपल्याला कागदी बॉक्स बनवायचा असतो, तो बॉक्स बनवायला आपण शिकलेलो आहेत. आणि निश्चितच आपण वर्गामध्ये या सर्व कृती करून पाहणार आहोत. त्यानंतर आपण आज जो घटक घेतला त्या घटकावर अतिशय मनोरंजक प्रश्न या ठिकाणी सरांनी विचारले आणि त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना आजचा हा भाग नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत एवढ्या भागात 1 ते 5 च्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं धन्यवाद.